नमस्कार मित्रांनो, पुन्हा कच्च्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता बनी हॉस्टेलमध्ये देवासमोर उभा असतो आणि तो देवाला प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो, देवा आई का नाही आली आज मला भेटायला. तेवढ्यात त्याचा हॉस्टेलचा एक मित्र त्याला भेटायला येतो. त्याला त्याची काळजी वाटत असते आणि तो म्हणत असतो, बनी अरे तू सकाळचं काहीच नाही खाल्लंय, ऍटलीस्ट एवढं तरी खा, हे ऍपल खा, चल तू आणि मी आपण दोघं मिळून शेअर करून खाऊया. पण मला एक सांग बनी, तुला इथे आवडत नाहीये, करमत नाहीये, तर मग तुझ्या आई बाबांना तू सांगत का नाही? मग ते तुला घेऊन जातील ना. त्यावर बनी म्हणतो, नाही नाही, मी जर आईला सांगितलं आणि आईला कळलं ना की मला इथे करमत नाहीये, तर ती मला घरी घेऊन जाईल आणि मला ते नकोय. त्यावर तो मुलगा म्हणतो, पण का? तुला तर चांगलं आहे ना, जायला भेटेल घरी. सगळ्या मुलांना असं वाटत असतं की त्यांच्या पेरेंट्सनी त्यांना घेऊन जावं आणि तुला तुझी आई घेऊन जाणार, तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता बनी म्हणतो, नाही रे, माझ्या आईला खूप कामं असतात. आजी आजोबा सगळ्यांचं तिला करायचं असतं. माझ्या बहिणी त्यांचं सुद्धा तिला आवरायचं असतं. त्यामुळे तिला वेळच मिळत नाही माझ्याकडे लक्ष द्यायला आणि तिला वाईट वाटायला नको, ती टेन्शनमध्ये नको, म्हणून मी इकडे आलोय. आणि मग तो मुलगा म्हणतो, तुझे बाबा ते नाही समजवत का तिला, किंवा ते काही बोलत नाही का? त्यावर बनी म्हणतो, नाही, ते माझे बाबा नाहीये, माझे खरे बाबा दुसरं कोणीतरी आहे आणि मला चांगलं वाटावं म्हणून ते माझ्याशी चांगलं चांगलं बोलत असतात, बाकी काही नाहीये. आणि माझे दुसरे आजी आजोबा पण तिथून लांब राहतात, त्यामुळे मला त्यांच्याकडेही जाता येत नाही, म्हणून मी हॉस्टेलवर राहण्यासाठी आलोय. आणि माझी आई आज येणार होती, तिने मला प्रॉमिस केलं होतं, पण ती नाही येऊ शकली कारण काहीतरी महत्वाचं काम आलं असेल, नाहीतर ती माझं प्रॉमिस ना कधीच तोडणार नाही. इकडे आता वसुंधरा खूप रडत असते, तिला बनीची खूप आठवण येत असते आणि आज देखील बनीला भेटायला जाता आलं नाही म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. आता तिथे आकाश आलेला असतो आणि वसुंधरेला रडताना पाहून त्यालाही वाईट वाटतं. तो म्हणतो, काय झालं आई, बोलली का काही तुम्हाला? त्यावरती म्हणते, नाही नाही, त्या काहीच बोलल्या नाही, पण मला बनीची खूप आठवण येते. म्हणजे तसा एकच आठवडा झालाय, पण तरी सुद्धा सगळं काही करत असताना, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना बनीची आई कुठेतरी हरवली आहे आणि त्याच्याकडे मला लक्षच देता येत नाहीये. त्याला भेटायला जायचं होतं, पण ते सुद्धा मला करता आलं नाही. आता आकाश वसुंधरेला समजवत असतो आणि तिला धीर देत असतो. सकाळची वेळ झालेली असते. वसुंधरा चिनू मनूला रेडी करून शाळेमध्ये सोडण्यासाठी तयार झालेली असते. ती मनूला खाली घेऊन येते. चिनू ऑलरेडी गाडीत जाऊन बसलेली असते आणि ती मनूला सांगत असते होमवर्क कम्प्लीट करायचा आणि होमवर्क लिहून देखील आणायचा आणि व्यवस्थित डबा संपवायचा. त्यावर मनू म्हणते, तू मलाच काय सांगत असते, चिनूला पण सांगत जा ना. आता वसुंधरा म्हणते, तुझं अक्षर छान आहे की नाही म्हणून मी तुला सांगते आणि चिनूला पण सांगत जाईल. एक दिवस तू लिहून आणायचा, एक दिवस ती लिहून आणत जाईल. आता तिथे जयश्री सुद्धा बसलेली असते. जयश्री मनूला बोलवते आणि म्हणते, मनू आज माहिती का, शाळेतून आल्यावर तुम्हा दोघींसाठी मी छान खाऊ बनवून ठेवणार आहे. मी तुमच्यासाठी पास्ता बनवून ठेवणार आहे. मनूला खूपच आनंद होतो. जयश्री म्हणते, पण माझी एक अट आहे, तुम्ही दोघींनी माझं एक काम करायचं. तो पास्ता अदिती ताईच्या रूम मध्ये बसून खायचा आणि आजपासून तिथेच झोपायला लागायचं. वसुंधरा आता जयश्रीकडे बघायला लागते. जयश्री म्हणते, हे बघा, तो बनी दादा बघितला ना, इतक्या लांब जाऊन हॉस्टेलवर राहतोय आणि तुम्ही काय गं, इथल्या इथे बाजूच्या रूम मध्ये जाऊन नाही राहतायत का तुम्हाला? शिनू म्हणून म्हणतात, नाही ग, आम्हाला नाही करमत. त्यावर जयश्री म्हणते, न करमायला काय झालं, तुमची आई देखील तुम्हाला हेच सांगत असेल ना. त्यावर मनू म्हणते, नाही, बनीची आई मला असं नाही सांगत, ती सांगते की बाबा जवळच झोपा. आता जयश्री वसूकडे रागाने बघत असते. जयश्री म्हणते, नाही नाही, असं नाही करायचं, मी सांगते ना ते ऐकायचं. तुम्ही शहाण्या मुली आहात की नाही, चल जा आता शाळेमध्ये लवकर जा. आता मनू तिथून जाऊ लागते आणि वसुंधरा देखील त्यांची टिफिन घ्यायला जाते. तेवढ्या जयश्रीला आवाज देते आणि म्हणते, काय ग तुझं, काय चाललंय, इकडे ये जरा, मला तुझ्याशी बोलायचंय. म्हणजे तुझा नेमका प्रॉब्लेम काय मला ते सांग. आकाश तुला आवडत नाही का? किंवा असंही नाहीये, आकाश दिसायला चांगला नाहीये, त्याचं चालणं बोलणं व्यवस्थित नाहीये, अगदी उत्तम आहे माझा मुलगा, तरी सुद्धा तू त्याच्यासोबत असं का वागते? त्याच्यासोबत राहायला तुला काय प्रॉब्लेम आहे, सांग मला. नुसतं मुलींचा अभ्यास घेतला, टिफिन पॅक केले आणि नवऱ्याच्या बाजूला पूजेसाठी बसलं म्हणजे बायको होत नाही. बायकोची अजून दुसरी कर्तव्य असतात. आणि जर तुला असंच करायचं होतं तर लग्न का केलं त्याच्याशी? कशाला त्याचं आयुष्य खराब केलं ना? एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुम्हा दोघांकडून ह्या घराचा वारस हवा आहे आणि तो मला हवाच आहे, एवढं लक्षात ठेव. आणि आजपासून चिनू मनूला सांगितल्याप्रमाणे त्या आदितीच्या रूम मध्ये झोपतील. आता वसूला खूपच टेन्शन येतं. ती चिनू मनूची टिफिन घेते आणि जायला निघते. जयश्री तिथून गेलेली असते. आता अखिल बाहेर जात असतो चिनू मनूला सोडवण्यासाठी. वसू त्या त्या दोघींचे टिफिन अखिलकडे देते आणि म्हणते, थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. अखिल म्हणतो, बोल ना. वसू म्हणते, मला माहिती तू टेन्शन मध्ये असशील, पण मला काय वाटतं, म्हणजे तुम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण तू या लग्नाविषयी एकदा विचार करावा. आता अखिल खूप चिडतो आणि म्हणतो, वहिनी, तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती मी.
मला माहिती आहे सगळे विरोधात आहे, पण तू सुद्धा या लग्नाला तयार नसशील असं वाटलं नव्हतं मला. तणावापासून तुला काय प्रॉब्लेम आहे गं?" त्यावर वसुंधरा म्हणते, असं अजिबात नाहीये अखिल. मला कळतंय तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण संसारामध्ये फक्त प्रेम असून चालत नाही अरे. त्यासाठी आदर करावा लागतो एकमेकांचा आणि बाकी खूप गोष्टी असतात." अखिल म्हणतो, "हे बघ, बस झालं, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तुझी जर आम्हाला साथ नसेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्हाला काय वाटेल ते आम्ही करू. पण आम्हाला एकमेकांशीच लग्न करायचं आहे." असं बोलून तो बाहेर निघून जातो. सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. नाश्त्याची वेळ झालेली असते आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. आकाश म्हणतो, "मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय." आता माधव म्हणतो, "सांग ना, काय बोलायचंय तुला?" आकाश म्हणतो, "आज ऍक्च्युली वसुंधरा आणि मी हनीमूनला जातोय." हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. जयश्रीला तर खूपच आनंद होतो. ती आकाशला मिठीच मारते आणि म्हणते, "अरे शहाणं माझं बाळ, किती दिवसापासून तुला सांगत होते, आज फायनली निघालास तू." माधव म्हणतो, "हो ना, आज योग आला फायनली." वसुंधरेला खूप आश्चर्यचकित वाटत असतं. ती म्हणते, "आलेच मी." आणि रूममध्ये निघून जाते. आकाशरावांनी असं का केलं असेल असा विचार तिचा चालू असतो. इकडे सगळेजण म्हणतात, लाजली बहुतेक वसुंधरा, आणि हसायला लागतात. अवनी सुद्धा म्हणते, "मस्त हा भाऊजी, एक नंबर प्लॅन केला तुम्ही. सगळं असं अचानक ठरवलं तेच बरं केलं." आता वसुंधरा म्हणते, "आकाशराव असं का वागताय? म्हणजे माझ्याकडनं चुकीचा सिग्नल गेला तर नसेल ना यांना? आणि एवढ्या दिवसांचं यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे हे सुद्धा कळलं नाही मला. नाही नाही, त्यांच्याशी बोलायला हवं." तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि तिला घाई करू लागतो आणि म्हणतो, "चला लवकर, आपल्याला लेट होईल, 1 तासात आपल्याला निघायचंय. त्यामुळे बॅग पॅक करायला घ्या. मी काय म्हणतो, तुमचं सामान सुद्धा माझ्याच बॅगेत ठेवा. आपण एकत्र सामान ठेवूया आणि पटकन निघा आता." आकाशला काहीतरी सांगण्याआधीच आकाश तिथून निघून जातो. आता वसुंधरा तिच्या आईबाबांना फोन करते आणि त्यांना सुद्धा सांगू लागते. ते सुद्धा म्हणतात, "हो, चांगली संधी आहे, जाऊन ये तू. तुला जायला मिळतंय तर. असंही घरी खूप कामं असतात, त्यामुळे तुमचं बाहेर जाणंच होत नाही. आता छान चाललंय तर एन्जॉय करा." आणि ते सुद्धा तिला शुभेच्छा देतात आणि फोन कट करतात. वसुंधरेला कळतच नाही काय चाललंय ते. आता वसुंधरा आणि आकाश सगळ्यांचा निरोप घेत असतात. वसुंधरा आणि आकाश जयश्री आणि माधवच्या पाया वगैरे पडतात. जयश्री आणि माधव म्हणतात, "हे बघा, इकडची अजिबात काळजी करायची नाही." आणि आकाश, "मी तर म्हणते तू फोन बंदच करून ठेव. कामाचे फोन सुद्धा तुला यायला नको. आणि इकडची चिंता अजिबात करायची नाही. चिनू-मनूकडे आम्ही बघू." अवनी म्हणते, "हो, त्यांनी जास्तच हट्ट केला तर त्यांना आम्ही वेळेच्या वेळी एंटरटेन करत जाऊ. तुम्ही नका त्यांची काळजी करू." आकाश म्हणतो, "हो, पण त्यांना आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं." अवनी म्हणते, "भाऊजी नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्ही दोघं जा आणि मस्त एन्जॉय करा. इकडची काळजी करू नका." ते दोघे आता जायला लागतात. अखिल सुद्धा तिथे येतो. अखिलला पण अचानक कळलेलं असतं. अखिल आता आकाशला म्हणतो, "वा दादा, एक नंबर प्लॅन केलाय. मला तर खूप आवडला. जा आता तुम्ही निघा दोघं जण." ते दोघे जण आता गाडीतून जाऊ लागतात. वसुंधरा काही बोलणार असते पण आकाशला बोलूच देत नाही. आकाश म्हणतो, "आपण ज्या रस्त्याने चाललोय ना, तो रस्ता खूप रोमॅन्टिक आहे. आता छान पावसाळ्याचं वातावरण आहे, सगळीकडे गारवा आहे, मस्त हिरवळ असेल, धबधबे वाहत असतील आणि त्यात जर पाऊस पडला तर विचारायलाच नको. खूप छान वातावरण असं झालं असेल." असं तो वसुंधरेला सांगत असतो. वसुंधरेला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं. आकाशने हे सगळं अचानक असं प्लॅनिंग केलं असतं त्यामुळे. आकाश म्हणतो, "थांबा, मला एक काम आहे मेडिकलमध्ये, तेवढं करून येतो आणि याच्यानंतर डायरेक्ट आपला पुढचा स्टॉप कोकण." आता दोघे जण रिसॉर्टवर आलेले असतात. आकाश आणि वसुंधरा आतमध्ये येतात, बुकिंग वगैरे चेक करतात आणि आपल्या रूममध्ये जायला निघतात. आता चिनू मनूने घरी फार धिंगाणा घातलेला असतो. बाबा तिथे नाहीये म्हटल्यावर त्या खूप त्रास देत असतात आणि म्हणत असतात, "आम्हाला आत्ताच्या आत्ता बाबा हवाय, नाहीतर आम्हाला त्याच्याकडे जायचंय." आता सगळेजण त्यांना खूप समजवत असतात. अवनी, माधव सगळेच समजवत असतात पण ऐकत नसतात. आता जयश्री तिथे येते आणि म्हणते, "काय झालं, एवढा आवाज कसला येतोय?" त्यावर चिनू म्हणतात की "आम्हाला बाबा हवाय आत्ताच्या आत्ता. तो असं आम्हाला न सांगता कसा निघून गेला?" त्यावर जयश्री म्हणते, "अगं बाबा फिरायला गेलाय ना." मग आता त्या अजूनच ओरडायला लागतात. जयश्री म्हणते, "नाही नाही, फिरायला नाही, बाबा कामाला गेलाय. त्यामुळे तुम्ही दोघींनी त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि फोन तर अजिबात करायचा नाहीये." चिनू म्हणतात, "नाही, आम्हाला त्याच्याशी आत्ताच बोलायचंय आणि त्याला इकडे बोलवायचंय." जयश्री म्हणते, "हे बघा, थांबा. तुम्हाला काय हवं ते मी देईन, पण बाबाला आता फोन करायचा नाही." चिनू म्हणतात, "हवं ते देशील? ठीक आहे मग." ते आता विचार करायला लागतात आणि जयश्री म्हणते, "काय हवं ते देईल, पण बाबाला फोन करायचा नाही." चिनू खूप विचार करतात आणि म्हणतात, "डान्स डान्स करायचा." जयश्री म्हणते, "ठीक आहे, करा डान्स." "ए जा गावणी, आधी तिला बोलवू ना, यांना काय धिंगाणा घालायचा तो घालू दे." चिनू म्हणतात, "नाही या, आदिती ताई नाही, डान्स करायचा तू." "हो जयश्री आजी, तू डान्स करायचा." तर जयश्री म्हणते, "मी या वेळेला आणि मला नाही येत डान्स करता." चिनू म्हणतात, "करू का बाबाला फोन?" त्यावर जयश्री म्हणते, "नको नको, आम्ही करते डान्स." आता चिनू गाणं लावतात आणि त्यावर जयश्रीला एकटीला डान्स करायला लावतात. तिचा डान्स बघून सगळेजण हसायला लागतात. तिची खूप मज्जा उडवत असतात. आता जयश्री खूपच चिडते आणि म्हणते, "काय होतंय तुम्हाला हसायला? मी करते ना डान्स, तर मला करू द्या. जसं येतं तसं मी करते ना. हसायला काय झालं त्यात?" मंगल आत्याला सुद्धा ती ओढून आणते आणि म्हणते, "हसताय ना तुम्ही, चला या आणि माझ्यासोबत डान्स करा." तर दोघे मिळून आता डान्स करत असतात आणि बाकी सगळेजण त्यांची मज्जा घेत असतात.
माधव म्हणतो, अवनी तुझी सासू ना कामातून गेली. तिच्याकडे बघून असं वाटतंय जसं काही तिला असं वाटतंय आकाश आणि वसुंधरा हनीमूनला गेली आणि तिकडून येताना बाळच घेऊन येणार आहे ते. अवनी म्हणते, अहो बाबा असं काय म्हणताय, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तरी बघा ना. इकडे आकाश आणि वसुंधरा रूम मध्ये आलेले असतात. आकाश बेडवर बसतो आणि म्हणतो, वा किती छान आहे इथली मॅट्रेस ना. मला या हॉटेल्सच्या मॅट्रेस खूप आवडतात आणि मुळात ही हॉटेलची रूम फार आवडते. मस्त असतं इथे सगळं काही, कॅन्डल्स लावलेले असतात, वेगवेगळे लाईट्स असतात, खूप छान असतं. वसुंधरा हे ऐकून आता खूपच टेन्शन मध्ये आलेली असते. तेवढ्यात तिथे आता रिसॉर्टचा एक माणूस तो त्यांची बॅग घेऊन आणि त्या माणसाकडून चुकून त्यांच्या बॅग्स एक्सचेंज झालेल्या असतात. 2 बॅग सेम असल्यामुळे दुसरं कोणाची तरी बॅग त्यांच्या रूम मध्ये आलेली असते आणि त्यांची बॅग तिकडे गेलेली असते. वसुंधरा म्हणते, आले मी थोडं फ्रेश होऊन येते. तेवढ्यात ते आता वॉशरूम मध्ये जाते आणि आकाश इकडे बॅग उघडत असतो, पण त्याच्याकडून सुद्धा ती उघडत नसते बॅग. आता आतमध्ये वसुंधरा गेलेली असते आणि तिच्याकडून शॉवर वगैरे ऑनच होत नसतं, तिला ते ऑनच करता येत नसतं. ती आतमध्ये जाते आणि आकाशला फोन करते. आकाश म्हणते, काय तुम्ही बाथरूम मधून मला फोन करताय का? त्यावर वसुंधरा म्हणते, मला असं वाटलं तुम्ही बाहेर असाल म्हणून मी तुम्हाला फोन करते. बरं ऐका, माझ्याकडून इथले कुठलेही नळ चालू होत नाहीये, काय करू मी? त्यावर आकाश म्हणतो, मी येऊ का आतमध्ये? वसुंधरा म्हणते, हो चालेल. मग आता आकाशमध्ये जातो आणि तिला मदत करत असतो आणि म्हणतो, तुम्हाला शॉवर हवाय का? ठीक आहे मी लावून देतो. आणि तो तिला सांगत असतो कसं लावायचं वगैरे. तेवढ्यात अचानक त्याच्याकडनं शॉवर ऑन होतो आणि त्या दोघांच्या अंगावर पाणी पडतं. ते दोघं भिजले जातात. वसुंधरेला खूपच अवघडल्यासारखं होत असतं आणि मग आता ते बाहेर येतात आणि बॅग सुद्धा उघडत नसते. वसुंधरा म्हणते, मी या बॅगेला माझा रुमाल बांधला होता, तो कुठे? आकाश म्हणतो, इथे रुमाल नव्हता. त्यावर वसुंधरा म्हणते, याचा अर्थ आपली बॅग एक्सचेंज झाली. आता आकाश म्हणतो, हो आपण त्या रिसॉर्टच्या माणसाला सांगितलं होतं ना, रिसेप्शनवर बहुधा त्यानेच गोंधळ घातलेला दिसतोय. आकाश म्हणतो, एक काम करा, माझ्याकडे ना नेहमी माझा एक शर्ट असतो माझ्या सॅकमध्ये, तो तुम्ही घाला आणि मी येतो, बॅग बघून येतो आपली. त्यावर आता वसू म्हणते, पण तुम्ही काय घालणार? आकाश म्हणतो, मी आलोच बॅग घेऊन, तोपर्यंत तुम्ही हा शर्ट घाला, तुम्हाला फार थंडी वाजते. आणि आकाश आपली बॅग घेण्यासाठी जातो. इकडे आता अखिलला तनयाचा कॉल आलेला असतो. अखिल खूप घाबरलेला असतो. तनया म्हणते, काय फोन का एवढा? माझा फोन उचलण्यासाठी तुम्हाला टाळतोयस का? अखिल म्हणतो, मी दरवाजा लावत होतो, बोल काय म्हणतेस, तू ठीक आहेस ना? त्यावर तनया म्हणते, हो मी ठीक आहे, पण मला खूप टेन्शन आलंय रे, कसं होणार आपलं लग्न? आणि तुझ्या मम्माने अशा पद्धतीने रिॲक्ट केलं जणू काय आपलं लग्नच व्हायला नकोय, आता काय करायचं आपण? अखिल म्हणतो, मी पण तसाच विचार करतोय, पण काही सुचतच नाही ग. आणि इकडे आता आकाश दादा, वसुंधरा वहिनी सुद्धा हनीमूनला गेलेत. तनया हे ऐकून खूप शॉक होते आणि म्हणते, काय कसं काय? आणि त्यांचं रिलेशन एवढा पुढे कसं काय गेलं? अखिल म्हणतो, नाही ग, म्हणजे आकाश दादाने सरप्राईज प्लॅन केलं, वहिनीचा बर्थडे होता ना त्यामुळे त्याने केलं असेल. तर नाही म्हणते, हो का, पण मला असं वाटतं तू आता आकाश दादाची मदत घ्यावीस, म्हणजे त्याला तू हे सगळं सांग. तू म्हणतोस ना नेहमी तो खूप कूल आहे आणि आपलं प्रेम तो नक्की समजून घेईल. अखिल म्हणतो, ठीक आहे, त्याला येऊ दे, मग मी त्याच्याशी बोलतो आणि त्याला सांगतो घरच्यांशी बोलण्यासाठी. तनया म्हणते, ठीक आहे, आणि फोन कट करते. तनयाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की वसुंधरा आणि आकाश हे हनीमूनला गेलेत. ती आता आईला सांगायला येते. विशाखाला ती सगळं सांगते. विशाखा म्हणते, हे कसं शक्य आहे? मुळात आकाश आणि वसुंधरा यांचं रिलेशन तसं नाहीच आहे आणि ते असं अचानक हनीमूनला कसं काय गेले? हे बघ तनया, मला खूप मोठा धक्का बसलाय. मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र यायला नको, कारण ते दोघं जर एकत्र आले तर तुझा आणि अखिलचा भाव त्या घरातून कमी होईल. मला असं वाटतं की ठाकूर घराण्याचा वारस तुमच्या दोघांकडूनच असावा. तुझ्या पोटीस मुलगा जन्माला यावा आणि त्यामुळे जयश्री तुझ्या मागे पुढे करेल आणि तुझे नेहमी त्या घरामध्ये लाड होतील. त्यामुळे आपण आता असं होऊ देता कामा नये की वसुंधरा आणि आकाश यांना वेगळं केलं पाहिजे. त्यांच्याकडून ठाकूर घराण्याचा वारस येणं मला अपेक्षित नाहीये आणि तशी माझी इच्छा पण नाहीये. आता बघच मी काय करते. आपल्याला आता दुसरा प्लॅन वर्कआउट करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुमचं लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. तनया म्हणते, कसला प्लॅन मम्मा? विशाखा म्हणते, हे बघ, तुझ्या आईवर विश्वास आहे ना, तर मग सगळं माझ्यावर सोडून दे आणि टेन्शन घेऊ नकोस. इकडे आता आकाश बॅग चेक करायला आलेला असतो आणि तो रिसेप्शनिस्टला विचारतो की आमची बॅग एक्सचेंज झाली, बहुतेक तुमच्या त्या मुलानेच एक्सचेंज केली आहे. आता ती म्हणते की तो मुलगा इथे नाहीये, ड्युटी संपली त्याची आणि तो घरी गेला. आकाश म्हणतो, त्याला फोन लावा मग. आता ती फोन करते पण तो उचलतच नसतो फोन आणि ती म्हणते, सर सॉरी, पण आम्ही इतर कोणत्या गेस्टला डिस्टर्ब नाही करू शकत. जोपर्यंत ते इथे येत नाही त्यांची बॅग एक्सचेंज झाली अशी तक्रार करण्यासाठी, तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही हेल्प नाही करू शकत. आकाश म्हणतो, मग मी काय करायचं? आता मी या अशा कपड्यांमध्ये इथे थांबायचं का? आता ती मुलगी म्हणते, सर सॉरी, पण आम्ही आता काही नाही करू शकत, थोडा वेळ वाट बघाल प्लीज, ते पण येतीलच लगेचच. आकाश म्हणतो, ठीक आहे, आणि तो रूम मध्ये येतो. इकडे वसुंधरेने आकाशचा शर्ट घातलेला असतो आणि ती बाथरूमच्या बाहेर आलेली असते. तिला खूप ऑकवर्ड वाटत असतं, पण काय करणार. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि ती पटकन बाथरूम मध्ये परत लपते. आकाश म्हणतो, वसुंधरा कुठे आहात तुम्ही? त्यावर वसुंधरा आतून आवाज देते आणि म्हणते की मी इकडे बाथरूम मध्ये.
आकाश म्हणतो झालंय का तुमचं, किती वेळ लागेल तुम्हाला? त्यावर वसू म्हणते हो झालंच आहे, पण मला बाहेर यायला जरा ऑकवर्ड वाटतंय, तुम्ही लाईट बंद करता का? आकाश म्हणतो काय झालं? त्यावर वसू म्हणते अहो मी तुमचा शर्ट घातलाय ना, मला कसं तरी वाटतंय बाहेर यायला. मग आकाश म्हणतो ठीक आहे, मी लाईट्स ऑफ करतो. आणि तो लाईट सगळी बंद करतो. वसुंधरा आता बाहेर येते आणि अंधार असल्यामुळे त्या दोघांना काहीच दिसत नाही. आकाश आणि वसुंधरा एकमेकांच्या रस्त्यातच उभे असतात. आकाशला बाथरूम मध्ये जायचं असतं, पण वसुंधरा मध्ये थांबलेली असते. आकाश म्हणतो थांबा एक मिनिट, मी एक लाईट चालू करतो, आणि परत एकदा तो लाईट ऑन करतो. तेवढ्यात वसुंधरा पटकन पडद्यांच्या मागे जाऊन लपते. आता आकाश बघतो तर तिथे वसुंधरा नसते आणि तो म्हणतो वसुंधरा तुम्ही असं कुठे गेलात, एकदम अचानक गायब कुठे झाला तुम्ही? त्यावर वसुंधरा म्हणते मी इकडे पडद्याच्या मागे आहे. त्यावर आकाश म्हणतो अहो काय तुम्ही, मी घाबरलो किती. आता वसुंधरा हळूच बाहेर येते आणि वसुंधरेला त्याचा शर्ट घातलेला बघून आकाशला वेगळंच वाटत असतं. त्याने कधी वसुंधरेला असं बघितलेलं नसतं. त्या दोघांनाही खूप ऑकवर्ड फील होत असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.